नमस्कार पर्यावरण मित्रांनो, आपण आपल्या आजच्या दुसऱ्या सेशनला सुरुवात करतोय आणि तो आहे वृक्षगणनेच्या बाबत. जसं की आपल्याला सगळ्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये वृक्ष अधिनियम 1975 आहे आणि ह्या अधिनियमानुसार थोडंसं त्या वृक्ष अधिनियमाबद्दल पण सांगेन. हा जो वृक्ष अधिनियम आहे हा झाडांचे जतन आणि संरक्षण याच्यासाठी आहे आणि त्याच्यामध्ये एक मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे. एक बंधनकारक तरतूद अशी आहे की प्रत्येक 5 वर्षांनी ज्या ज्या ठिकाणी वृक्ष प्राधिकरण आहे किंवा नागरिक क्षेत्र आहे किंवा ह्याला अर्बन ऍक्ट पण म्हणतात, त्या ठिकाणी वृक्षगणना करणं हे बंधनकारक आहे. आणि हे करण्यासाठी किंवा झाडांची जतन करण्यासाठी, झाडांचं संवर्धन करण्यासाठी त्यांना वृक्षकर किंवा ट्री सेस घेण्याचे पण अधिकार महानगरपालिकांना, नगर परिषदांना ते दिलेले आहेत. तर त्यानुसार ही वृक्षगणना करणं बंधनकारक आहे कायद्याच्या दृष्टीनं. आता थोडंसं ह्याच्यामध्ये खोलात जर जाऊन विचार केला तर ही वृक्षगणना करायची काय गरज आहे? ठीक आहे, ती कुणी केली पाहिजे, ती कशी केली पाहिजे, त्याच्यावरती कुणाची बंधनं असली पाहिजेत. ठीक आहे, ह्या सगळ्याबाबत आता आपण चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट, जसं मी सांगितलं की वृक्ष अधिनियम 1975 नुसार वृक्षगणना प्रत्येक 5 वर्षानंतरनं ही वृक्षगणना करणं एकतर बंधनकारक आहेच आहे. ठीक आहे. जसं की पालिका आयुक्त हे वृक्ष प्राधिकरणचे अध्यक्ष असतात. त्यांनी हे एन्शुअर केलं पाहिजे की गेल्या 5 वर्षामध्ये वृक्षगणना झाली आहे का, नसेल तर वृक्षगणना करून घेणं. कारण आयुक्तांचा काळ हा कमी असतो 5 वर्षापेक्षा. त्यामुळे झाली असेल तर ठीक आहे, नसेल तर ती करून घेणं हे त्यांचं कर्तव्य, जे ॲज अ वृक्ष प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून. ठीक आहे, हे त्यांना करून घेणं बंधनकारक आहे. आता हे करण्यासाठी ते स्वतः करू शकतात किंवा ह्याच्यासाठी एजन्सी नेमू शकतात. ठीक आहे, त्याच्यासाठी जो काही खर्च असेल तो टेंडरिंग प्रोसेसमधनं सगळं होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ही वृक्षगणना करायची का? म्हणजे फक्त ट्री ऍक्ट मध्ये दिलेले म्हणून करायची का, का त्याचं इतर काही कारण आहेत? तर वृक्षगणना करण्यापाठीमागं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे वृक्ष गणनेबरोबर किंवा एन्व्हायरमेंट रिपोर्ट बरोबर तिथली बायोडायव्हर्सिटी काय आहे किंवा अ, तिथलं एन्व्हायरमेंट रिपोर्ट काय आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा जी गोष्ट इन्क्लूड केली जाते की तुमच्याकडे शहरामध्ये किती झाडं आहेत किंवा शहराचा भूभाग हा किती हरित आच्छादनाने कव्हर झालेला आहे हेच त्याच्यामधनं कळतं. दुसरी गोष्ट तर शहरामध्ये एकूण झाडं किती आहेत ते कळतं. ह्याच्यामध्ये किती प्रकार आहेत आणि मग जे नाही आहेत ते लावायचे कसे हे त्याच्यामधनं आपल्याला कळतं. आपल्याकडं ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, ठीक आहे, जैवविविधता म्हणतो, त्या जैवविविधतेला पूरक अशी ही सगळी झाडं आहेत का? मग त्याच्यामध्ये स्थानिक झाडं असली पाहिजेत. ठीक आहे. कुठली झाडं कुठं लावली पाहिजे हे असलं पाहिजे. वृक्ष प्राधिकरणचं आणखीन एक महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे झाडांमधलं आणि मानवी जीवनाचं एक रिलेशन बिल्टअप करणं, लोकांना त्याच्याबद्दलची जनजागृती करणं. जर तुमच्याकडे वृक्षगणना असेल तर तुम्हाला कळेल की शहरामध्ये काय वृक्ष संपदा आहे, किती वर्षाची आहे, कुठली कुठली आहे आणि कुठं आहे. एखाद्याला एखादं झाड बघायचं असेल तर तो बघू शकतो. त्याचे आयुर्वेदिक फायदे असतील, ज्याला आपण मेडिसिनल बेनिफिट्स म्हणतो, किंवा त्याचे फुलं असतील, पानं असतील. ठीक आहे. जसे की वनस्पती शास्त्राचे विद्यार्थी असतात, त्याचे अभ्यासक असतात, पक्षी निरीक्षक असतात. ह्या लोकांना सगळी ही माहिती हवी असते. कारण जैवविविधताचा अभ्यास करताना एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली आहे की प्रत्येक पक्षाचे, प्रत्येक प्राण्याचे, प्रत्येक कीटकाचे, भुंग्याचे, फुलपाखरांचे किंवा जैवविविधतेचे ह्यांची काही ठराविक होस्ट प्लांट्स असं जिथं ते वाढतात. आणि जर शहराची एकंदरीत जैवविविधताचा जर समतोल राखायचा असेल तर तिथे मुबलक प्रमाणामध्ये झाडं असणं गरजेचं आहे आणि सगळे प्रकार देखील असणं गरजेचं आहे. तर वृक्ष गणनेचा ह्या डेटानुसार आपल्याला ही सगळी माहिती मिळते की शहरामधलं, जसं सांगितलं की शहरामध्ये हरित आच्छादन किती आहे. ठीक आहे, हे आपल्याला कळतं. आणि एकंदरीतच विषय बघितला तर ह्या वृक्षगणना करताना देखील, ठीक आहे, काय पद्धत वापरली गेली पाहिजे, तर डेफिनेटली ह्याच्यामध्ये वृक्षगणना करताना जसं सांगितलं की काही एजन्सीजला नेमू शकतात आणि त्याचबरोबर
ही वृक्षगणना करताना आता रिसेंटला, म्हणजे रिसेंट म्हणण्यापेक्षा 2009 मध्ये मुंबई हायकोर्टाने जो एक निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की ह्याच्यामध्ये GIS, ठीक आहे, किंवा GPS वृक्षगणनेचा ह्याच्यामध्ये वापर झाला पाहिजे. ठीक आहे, जेणेकरून त्याचं लॅटलॉंग आपल्याला कळेल. लॅटलॉंग म्हणजे थोडक्यात अक्षांश रेखांश, त्या झाडाचं लोकेशन हे आपल्याला त्याच्यातनं कळू शकेल, त्याचा प्रकार कळू शकेल. ठीक आहे. आणि त्यामुळे ह्या पद्धतीनं त्याला आताच्या तर ह्याच्यामध्ये अनेक टेक्नॉलॉजीज आपल्याकडे उपलब्ध आहेत GIS बेस्ड ट्री सेन्ससच्या, आणि त्या एजन्सीज कडून हे सगळं करून घेणं, त्याचबरोबर हा लोकांच्या माहितीसाठी हा प्रसिद्ध करणं देखील बंधनकारक आहे 2009च्या बॉम्बे हायकोर्टच्या ऑर्डरनुसार. पण आता ह्याच्यामध्ये जर पिंपरी चिंचवडची जर गोष्ट करायची झाली, तर वृक्षगणना तर कागदोपत्री झालेली दिसतीये, पण ती अजूनही डिक्लेअर झालेल्या नाहीये. त्यामुळे वृक्षगणनेचा जर रिपोर्ट बघितला तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला आढळल्या आहेत की शहरामध्ये एकूण वृक्ष संख्या जी होती ही 32 लाखाच्या आसपास होती, आणि त्याच्यामध्ये हेरिटेज ट्री, ज्याला आपण पुरातन वृक्ष म्हणतो, तर हे पुरातन वृक्ष जवळपास 1.5 लाखाच्या आसपास आहेत. पिंपरी चिंचवड मधले जे काही 8 प्रभाग आहेत, त्या 8 प्रभागामध्ये ह्याला जर डिवाइड केलं तर जवळपास प्रत्येक प्रभागामध्ये 20,000च्या आसपास पुरातन वृक्ष आहेत. पुरातन वृक्षांची संख्या, आणि हे अत्यंत महत्वाचं आहे कारण आता रिसेंटली 2021 मध्ये वृक्ष अधिनियम 1975 मध्ये जे अमेंडमेंट झालं त्याच्यामध्ये हेरिटेज ट्रीचं डेफिनेशन, त्याला एक विशिष्ट संरक्षण आहे की इतर झाडांना तोडायसाठी परवानगी देताना जेवढे बंधनं नाहीयेत तेवढं हेरिटेज ट्रीला हात लावताना एक विशेष प्रकारचं त्याला प्रोटेक्शन कव्हरेज देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं शहरांमधले हेरिटेज ट्री किंवा एक शहराचा एक मानबिंदू असू शकतो, आणि त्याच्यानुसार आपल्याला हेरिटेज ट्रीची माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शहरामध्ये आपण ज्याला म्हणतो की महावृक्ष किती आहेत, उपवृक्ष किती आहेत, वेली कुठल्या आहेत, झुडपं कुठली आहेत, ठीक आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये कळतं. कुठल्या कुठल्या भागामध्ये आहे ते आपल्याला कळतं. जसं सांगितलं की बायोडायव्हर्सिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी वृक्षगणना आणि त्याचा डेटा असणं हे अत्यंत महत्वाचं आहे, आणि त्यामुळंच वृक्ष अधिनियममध्ये ही प्रोव्हिजन दिलेली आहे. पण शहरातले आता जे मी काही प्रॉब्लेम सांगितले की वृक्षगणना तर झाली, ती किती प्रामाणिकपणे झाली ते तर आपण ऑलरेडी प्रशासनाबरोबर आणि न्यायिक प्रक्रियेमध्ये आपण घेतोय. पण हा प्रॉब्लेम इतर शहरांमध्ये पण आहे. आता उदाहरण घ्यायचं झालं तर पुण्यामध्ये देखील आता एक पालिकेला आदेश आलेला आहे की गेली 10 वर्ष वृक्षगणना झालेली नाही पुण्यामध्ये सुद्धा, म्हणजे पिंपरी चिंचवडच्या बाजूलाच असलेलं एक शहर आहे की तिथं देखील वृक्षगणना झालेली नाहीये. मग ती वृक्षगणना कोणी करायची, कशी करायची, त्याचा आत्ता त्याच्यावरती चर्चा सुरू झाली. पण सुदैवाने पिंपरी चिंचवडमध्ये 2021ला एक वृक्षगणना हे झाली. जवळपास पालिकेने 7 करोड रुपये त्याच्यामध्ये खर्च केलेले आहेत. ठीक आहे. तर आमची आयुक्तांपासून प्रशासनाला त्याच्याबद्दलचीच मागणी आहे की हा डेटा जो आहे हा सगळा सार्वजनिक केला जावा, आणि त्याच्यातनं शहराला जे कोणी अभ्यासक असतील किंवा एक नागरिक असतील त्यांना कळून चुकेल की आपल्या शहरामध्ये किती झाडं आहेत, कुठल्या प्रकारचे आहेत आणि कसे आहेत. ह्याच्यामध्ये अजून एक आहे की GIS आणि GPS बेस्ड वृक्षगणना जी होते, आणि त्याच्यामध्ये एक ॲडेड ॲडव्हान्टेज असा आहे की हे सगळं मेंटेन करायसाठी आपल्याला काही सर्टन हार्डवेअर्स आणि सॉफ्टवेअर्स लागतात. की एक म्हणजे पिंपरी चिंचवडचं उदाहरण करायचं झालं तर पिंपरी चिंचवडच्या वृक्षगणनेमध्ये जे 7 करोड रुपये खर्च केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये एक डेडिकेटेड वेब बेस्ड ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं गेलेलं आहे. आणि त्याचा उपयोग असा आहे की त्याच्यामध्ये हा सगळ्या 32 लाख झाडांचा अलॉंग विथ 1.5 लाख हेरिटेज ट्रीजचा डेटा तर आहेच आहे. पण त्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की जर तुम्हाला एखादे वृक्षतोडीचा अर्ज करायचा असेल किंवा अवैध वृक्षतोडीची रिपोर्ट करायचा असेल किंवा ट्रान्सप्लांटेशन आपण ज्याला पुनर्रोपण म्हणतो ते तुम्हाला करायचं असेल तर हे करताना हे ॲप बेस्ड असल्यामुळे ह्या गोष्टी अत्यंत सोप्या होणार आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की ते अजून कार्यान्वित नाही आहे. पण ह्या गोष्टी जर खरंच त्या ॲपमध्ये असतील आणि जर असल्या तर ही त्याच्यापेक्षाही चांगली गोष्ट कुठलीही नाही. कारण आताही हे सगळं मॅन्युअली सगळ्या ह्या गोष्टी चालल्यात. ठीक आहे. आणि हे ऍप्लिकेशन कार्यान्वित होण्यासाठी आपण देखील प्रयत्न करतोय. पिंपरी चिंचवड मधल्या नागरिकांनी देखील ह्याच्यासाठी
प्रयत्न करावेत. कारण सपोज म्हणजे त्याचा उपयोग सांगतो की एक लेमॅन्स किंवा त्याला म्हणतो सर्वसामान्य माणसासाठी ह्या ॲपचं काय, समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही फिरताय आणि तुमच्याकडं हे ट्री सेन्सिक्सचं ॲप आहे आणि समजा रस्त्यामध्ये तुम्हाला एखादं खूप सुंदर झाड दिसलं, तर त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही जर गेलात तर तुमचं ते जीपीएस लोकेशन स्वतःहून ट्रेस करेल आणि समोर दिसणाऱ्या झाडांची माहिती त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला. त्या झाडाची 21 पॅरामीटर्स म्हणजे आता जो काय RFP किंवा MOU साइन ऑफ केला गेला होता पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि टेरेकॉन कंपनीमध्ये, त्याच्यामध्ये प्रत्येक झाडाचे 21 पॅरामीटर्स या लोकांनी कॅप्चर केलेले आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे एखाद्या झाडाची माहिती मिळण्यासाठी ते 21 पॅरामीटर्स सफिशियंट आहेत. त्याच्यामध्ये काय, त्याचं नाव आहे, ठीक आहे, त्याचं बॉटॅनिकल नाव आहे, त्याचं बोलीभाषेतलं नाव आहे, ठीक आहे, त्याचबरोबर त्या झाडाची उंची किती आहे, त्या झाडाचं गिर्द किती आहे, म्हणजे त्याचा बुंध्याचा जो परिघ असतो तो किती आहे, त्या झाडाची हाईट किती आहे, ठीक आहे, त्याची कॅनोपी किती आहे, त्याची हेल्थ कशी आहे, ठीक आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडे काय होतं की पावसाळ्यामध्ये काही झाडं उन्मळून पडतात आणि मग एक थोडीशी मनामध्ये भीती होती की हे झाड पडेल का काय. तर ह्या ट्री सेन्सिक्स च्या मध्ये जर ही सगळी माहिती असेल की कुठली झाडं धोकादायक आहेत आणि कुठली झाडं ही सेफ आहेत, तर ह्याच्यामध्ये 100% आपल्याला त्याच्यामध्ये मदत होईल. तर आपण ह्या सेशनमध्ये बेसिकली तेच बघितलं की वृक्षगणना ट्री नुसार कशी करणं बंधनकारक आहे, वृक्षगणना का करायची, ती कशी केली जाते, ठीक आहे, त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या लोक काम करू शकतात, ही जबाबदारी कोणाची आहे. आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये जे आम्ही ह्याच्यामध्ये चॅलेंजेस फेस करतोय की हा वृक्षगणना होऊन देखील हे डेटा प्रसिद्ध करण्यात नाही आलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर माझे संदीप सर जॉईन झालेले आहेत. सर, तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर तुम्ही सांगू शकता. किंवा आपले दिवसभर आज सेशन सगळे चालू असणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या सेशन्स रेकॉर्डिंग हे फेसबुक आणि त्याच्यानंतरनं हे सगळं यूट्यूबवरती आपण लोड करतोय. त्यामुळं जर या संदर्भातले काही प्रश्न असतील किंवा काही सूचना द्यायच्या असतील किंवा हे असतील तर तुम्ही 100% संपर्क करू शकता. हा सेशन आपण इथेच संपूया. धन्यवाद.